ग्रामगीता अध्याय 4 संसार परमात्मा। श्री गुरुदेवाय नमः। मागे झाले निरूपण 4 आश्रमाचे वर्णन, त्यातील तत्व आहे सनातन सर्वांसाठी। त्याची करू जाता योजना, उत्तम चाले समाज धारणा। ऐहिक उत्कर्ष अध्यात्म साधना, सर्वांशी साधे। व्यक्ती ही पूर्ण उन्नती, समाजाची उत्तम स्थिती। आश्रमधर्मी साधे निश्चिती, आजही सर्व। लहानपणी ब्रह्मचार्य पाडावे, गुरु घरी विद्यार्जन करावे। पुढे लग्न करून निभवावे पुत्रपुत्र्यांना। ब्रह्मचार्य घ्यावी धर्मसंस्था, गृह साधावी अर्थव्यवस्था। काम जिंके वनप्रस्था, मुक्त व्हावया। पुत्र कामा काजी लागे, की वैराग्य घ्यावे आपण भले। सेवा सामर्थ्य सोडिले, पाहिजे घर। करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा, वनप्रस्था वृत्ती बनवूनी जीवा। आणि मोक्षासाठी साधावा संन्यास भाव। संन्यासी सर्वसी होणे आहे, त्याविना मोक्षाची नाही सोये। मोक्ष वाचुनी तरनो पाहे, दुसरा कोठे। वासना हाची भावसागर, आसक्ती हाची खरा संसार। ज्ञाने त्यांचा पावे पार, हाची मोक्ष। झाला वासनेचा नाश, त्यासी नाम असे संन्यास। मग त्याचे सर्व करणे निर्वेशन, आदर्श लोकी। मुक्त तो वासनोतीन मोकडा, कुठे नाही आसक्तीचा लढा। ओळखणी आत्मस्वरूप सकडा, विलीन होई। हीच जगाची अंतिम धारणा, कर्म कराया निर्मळ बाणा। यात वसते उपासना उद्धाराची। ही भूमिका ज्यासी गवसली, त्याची कर्मे योग्य रूप झाली। ही संन्यास दशा साधली, पाहिजे सर्वांनी। 4था आश्रम वृद्धपण, ऐसे झाली वचन। तरी या विकासासी बंधन, लागूने सेवायाचे। हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी। बाह्य दीक्षा सहकारी, मनोनी वर्णेली धर्मग्रंथी। कल्पिले आयुष्याचे 4 भाग, भोगातुनी साधा त्याग। परी आज शतका वर्षाचे आयुष्य व्यंग, कोणास लाभे। मनोनी प्रथा न पाहता दीक्षाची, तत्वे 4 ही आश्रमाची। आचरावी जीवनी साची, तातडीने सर्वांनी। मात्र ज्या क्षणी वैराग्य आले, तेव्हाची घर सोडिले पडाले। ऐसे नाही पाहिजे केले एड्या परी। कोणी वैराग्य घेता घर सोडती, तीर्थटनी भटकाया जाती। जीवन दुसऱ्यावरती जगविती, भीक मागती दारोदारी। पुन्हा वाढती क्रोध काम भाव, भोगुनिया दुःख पाहुनी गौरव। संसाराचा पुन्हा प्रभाव, पडे त्यावरी। यासाठी दीक्षा संस्कार घेणे, उचित जीवाच्या प्रगती करणे। परी बहिरंग दीक्षेचे सोंग धरणे, वेथार्थाची आहे। माझा विश्वास आहे संस्कारावरी, परी व्यवस्था लागते तैशा परी। नाही पेक्षा उपेक्षा ही बरी, ऐसा दीक्षेची। मग ती असो आश्रम दीक्षा, सांप्रदायिक दीक्षा, गुरु दीक्षा। व्रत दीक्षा व कार्य दीक्षा, धर्म दीक्षे सहित। दीक्षेने मन तयार होते, परी कर्म पाहिजे नित्य केले ते। आचरण विना फजिती होते दीक्षितांची।
एकादशीची दीक्षा घेतली, भोजन करी मागुनी भिक्षा, लोक पाहू हा तमाशा, हासती एड्या म्हणूनी. दीक्षा घेतली व्रत बंधनाची, नाही साधया नित्य नेमाची, काय करावी संस्काराची, व्यवस्था ते ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली, संयम दृष्टी बिघडली, तेसेची गृहस्थमाची झाली उलटी रीती. आश्रम पण निघून गेले, तमाशाचे भाव वाढले, तत्वाविना सामर्थ्य कुठले, दीक्षे माझी. वनप्रस्था म्हणून घर सोडले, बाहेर व्यापार करू लागले, संन्यासी मनासाठी झगडले, तरी ते व्यर्थ. घातली भगवी वस्त्रे अंगावरी, परी क्रोध भरला अंतरी बाहेरी, लोटांगींसाठी झगडे करी यमजनापाशी. चुंगी मागुनी धन जमवी, झोपडी बांधुनी वैभव सजवी, राख फसवूनी संन्यासी मनवी, दासी तो संसाराचा, न सुटे झोपडीचा अभिमान, मांजरी श्वासावरी प्रेम पूर्ण, वेड न फावे ब्रह्मज्ञान, सांगावया अनुभव. ही कसली आहे दीक्षा, नाही सेवा नाही तितिक्षा, पशु जैसे शोभती भक्षा, मागती भिक्षा चैनीसाठी. जी दीक्षा जयाने घ्यावी, त्याने ती पथ्य सांभाळावी, वृत्ती वाकडी होऊन द्यावी वाईट कर्मी. नाही पेक्षा ऐसेची जगावे, काम करूनी न्याय वागावे, नाव बदनाम होऊन द्यावे, दीक्षा घेऊनी कुणी. सुखी करावा संसार, साधले तैसा परोपकार, चारही आश्रमाचा शार, आचरणी आणावा. बायका मुलांची चिंता लागली, म्हणून वैराग्याची दीक्षा घेतली, ते वैराग्य नवे कचराई केली, सोंग घेऊनी वैराग्याचे. एका साधकास वैराग्य आले, त्याने घरदार सोडून दिले, लोटांगणी लावून स्नान केले अरण्या माझी. रोज रोज स्नान करी, लोटांगी सुकवी झाडावरी, तेथे उंदीर जाऊनी कातरी, लोटांगी त्याची. तो लोटांगी मागया गावी जाये, म्हणे काय कराव उपाये, लोटांगी आमची खाऊनी जाये, उंदिरी राजा. लोकांनी वैराग्य सुचविले, ते पाडा मांजराची पिल्ले, म्हणे लोटांगणी राखाया झाले सेवकाची. घेतले वैराग्याने मन, आणले मांजराच्या धना, मग त्याच्या खाण्याची विवचन लागली मागे. लोक म्हणती गाई पाडा, म्हणे त्याचा निर्वाह सगळा, आपणासी मिळले गोडा, दही दूध लोण्या सात्विक. तेही त्याच्या मना आले, लोकांनीशी मागून गोधन केले, पुढे चाऱ्याची चिंता आले, मनी त्याच्या. चाऱ्या गवताचे मागे भीक, लोक म्हणती बाबा हे दुःख, करा ते शेती आनिक थोडी बहुत. तेही पटले त्याची चित्ती, मिळवली माने शेती, राबविली गडी मानसे पुरती, करावया तिची. अधिकाधिक तेची केले, धनधान्य जमा झाले, सांभाळाचे कोडे पडले मना माझी. कोण मिळेल इमानदार, नसावा एदी अथवा चोर, आपला म्हणून करी व्यवहार, ऐसा कोण शोधावा. लोक म्हणती कोणी ठरवावे, बुवा म्हणे लग्नची करावे, म्हणजे होईल आता बरवे, धना मना सांभाळल्या.
बिचाऱ्याचे वैराग्य गेले, पुन्हा संसार बंधन गडी पडले. याचे कारण संस्कार पटले नव्हते पूर्वी, म्हणून म्हणतो वैराग्यासाठी घर सोडणे नको उठा उठी. त्यासाठी पाहिजे बुद्धी गोमटी, सेवाभाव त्या वृत्ती. आपुले घर सोडून द्यावे, गावची घर समजून राहावे. सर्व गावाचे काम करावे, देवा सेवा म्हणून. मनी ठेवावे ईश्वर भजन, काम करावे गावाचे पूर्ण. फुकाचे न करावे भजन, वैराग्याचे कधीही. वैरागी अथवा संन्यासी, ब्राह्मण त्यागी नको त्यासी. त्याग वृत्तीने गृहस्थासी, वैराग्य साधे संसारी. वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग. लागावी अंगी कार्याची आग, ग्रामसेवा करावया आपुल्या मुलासारखी सर्व मुले. हो तैसे मनी आणिले, त्याच्या जोपासने व्रत घेतले. तेची विराग म्हणावा आपुल्या अंगी असो फटके. परी गाव लोक राहो नेटके, हे साधावया जो कौतुके. कार्य करी जो माने, त्यासीच म्हणावे वैरागी. जो सर्व लोभाचा परित्यागी, सेवेसाष्टी कष्ट न घे अंगी. नेहमीच लोकांच्या अनेक साधती स्वलंबन, दाननी दुसऱ्याची पुरवी धन. जो सर्वस्व आपुले दे अर्पण, तोची संन्यासी म्हणावा. ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा, आधी आपुला प्रपंच सावरावा. मुरली फळा परी सुखवावा समाज मग. काही मुलास संन्यास देती, त्याचे असते कोवडी स्थिती. ते जवभर वयात येती, पापे करती मना मनाने. संन्यास घेतल्या स्वये, मग लग्नही करिता नये. मग शोधती नाना उपाये, उपद्रव्य बनतो गावाचा. संन्यासाने संन्यास घ्यावा, गावकऱ्यांनी जास सोसवावा. ऐसा बुद्धिपणाचा का करावा समाजाने. म्हणून हे चुकीत आहे, तो संन्यास संन्यासी नोये. वनप्रस्थासी संन्यासी राहे, धोका नोहे मुला ऐसा. संन्यास म्हणजे थका काढ, आत्मचिंतनी जावा वेड. आशीर्वाद मिळावा सकळ, जनलकासही. परी ज्यासी कष्ट नाही केले, गृहस्थी जीवन नाही अनुभवले. हे संन्यासी म्हणती झाले, आश्चर्य वाटे. ही गेडी जेव्हापासून चुकली, ग्रामाची फजिती झाली. प्रजा सर्व भिके लागली, गृहस्थमाची. झुंडच्या झुंड मुले नेती, कोणी बैरागी संन्यासी करीती. आणि मग बोके होऊन फिरती लोकांमाजी. त्यांना नसतो सेवेचा आदर, नसतो काढला काही व्यवहार. मनात येईल तो उपकार, करती लोकी. म्हणून हे पाहिजे बदलले, अल्पवीन न पाहिजे मुंडले. त्यात अभ्यासोनी काढले पाहिजे आधी. कोणी असती महासंस्कारी, कोणा उपजत अनुभव थोरी. त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी, वावे न वावे त्यांना नसे आडकाठी. परी हे सूत्र नोवे सर्वांसाठी, याने मोडले परी पाठी. उत्तम गुणांनी हे संत जनांनी जाणले, म्हणून कडवून सांगितले. रांडा पोरो सोडू नका बोलिले, परमात्मासाठी. करावा सुखाने संसार, करावा अतिथींचा सत्कार. बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा. वैराग्य वाढवा त्यातुनी, सेवा परोपकार साधुनी. रंग सदाचार भक्ती रंगनी, हाची राजमार्ग संतांचा. ऐसे संती सांगितले, कितीतरी संत ऐसेची वागले. त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी. हे जाणून वागावे आपण, गृहस्थमाची उज्ज्वल करून. वैराग्याचे उत्तम सांभाळून, लोकसेवा साधावी.
सेवे घेऊनी आपुली पत्नी, सेवा करीत मिळवूनी दोन्ही, हेची आहे वैराग्याची निशाणी. संसार संग सुटावया, यातुनी प्रकट खरा संसार. नाही तरी अवघा त्रास, आपण न तरे तरी कोणास. आसक्त नर आणि कोणी निसक्त असला, संन्यास घेऊन वनी गेला, तोही नाही उपभोगा आला. समाजाच्या गृहस्थश्रमाशी नाही जाणले, त्याने मनाने केले, यानेच कार्य विस्कळीत झाले. समाजाचे गीतेने यथार्थ ज्ञान दिले, तरी ते जनमानस नाही घेतले. रूढीच्या प्रवाही वाहू लागले, विसरले सर्व भूती. ब्रह्मचारी अभ्यास करी, वनप्रस्थापा वनीच विचारी. संन्यासी विरक्तीच्या भरी, विटाळ मनी जगाचा. ऐसे झाले धोरण आजचे, त्यामुळे ओझे वाढले गृहस्थश्रमाचे. प्रत्येकाने प्रत्येकाचे पूरकतत्व सोडले, सर्वांनी सर्वाची सोडले. परी गृहस्थाचे अधिक जोडले, कष्ट करिता करिता मोडले हाड त्यांचे. सर्वांनाच मदत करावी, पुन्हा दिनांची अंगी घ्यावी. वरुणी त्यासी मने गोसावी, लटका संसार छेडदो. हे सर्व सहन करुनी, आपुले होस त्रास विसरुनी. जगाची राखी लाज देऊनी, धनमानादी स्वतः शरीराने राबावे. आपुले जीवन आपण निभवावे, अधिकाधिक देतची जावे गावासाठी. साधू आला, संत आला, राजा आला, रंक आला. अतिथी पाहुणा भुकेला आला, सर्वांसाठी गृहस्थश्रम. करी आलेल्याचा सत्कार, संत साधूचा सन्मान सुंदर. सर्वजणांनी कामची बोजवर, सांभाळिती प्रेमाने. आला जाती दंड राजदंड, तोही भरसतसे उदंड. मुंगीपासून सर्व ब्रह्मांड, जीवजन त्यावरी. हे सर्व गृहस्थ सम करी, मुले बाळे पोचुनी घरी. कटकसरीने उडवू करी, अन्नदान नम्रतेने. गृहस्थ धर्म म्हणजे जबाबदारी, त्रिपुत्रावरी सर्वतोपरी. देशभेश सांभाळणारी वृत्ती असे त्याची. एरवी असतो सर्व आश्रम, सर्वात मोठा गृहस्थ धर्म. गृहस्थ धर्मावरची योगक्षम, चालतसे सर्वाचा. ब्रह्मचार्याची भिक्षा दीक्षा, वनप्रस्थापाची तितिक्षा. संन्यासाची ज्ञानती समीक्षा, गृहस्थ धर्माच्या योगे. त्यासीच लोक फजू म्हणती, आणि त्याचे वरी जगती. ही कैसी हाय रीती संसाराची. मनोनी संती गृहस्थ गौरविला, धन्य धन्य मनीतले त्याला. त्याचे जगाला माता पिता ठरला, पालन पोषण करणारा. त्याचे उपकार एरवी फिटेना, एकची आहे त्याची साधना. गृहस्थाचे पुत्र जाना, शिकवणी स्थाना बसवावे. लहानपणीच श्रमी न्यायी मुले, देशे विश्वामित्र राम लक्षण नेले. संपादनी द्रोणांनी शिकवले, तैसेचे विविध ज्ञान द्यावे. माधुकरी पुरते गावी न यावे, गावाचे जीवन सुधरावे. घृण करिता नरकी जावे, लागले अहंकारे. जोवरी वावे आहे शरीर, आवश्यक वाटे वस्त्र अन्न. तोवरी न मानावा मिथ्य संसार, सेवा करावी सर्वांनी. गुरु मनोनी न गुरगुरावे, आत्मवत्व सर्वांनी जाणावे. उठण्या बसण्यापासून शिकवावे, आई सारखे अज्ञान जना. आपुले कार्य सर्वांनी करावे, परस्परांना पूरक व्हावे. म्हणजे जगाचे ओझे जावे, झेलले सहज. श्रमांनी मुले शिकवावी, गृहस्थांनी मदत पुरवावी. मुले वाढता पित्याने घ्यावी, परवानगी पुत्रांची. जावे देश पर्यटनी, अथवा रावे ग्राम सुधारणी. पुढे संन्यासी होऊनी,
सेवा भावे वागावे, आपुले पोट सर्वांनी भरावे, वृत्तीसी कार्य वाढवित न्यावे, म्हणजे गृहस्थावरी अवलंबावे ऐसे नोहे, आपुले कार्य सांभाळावे, जीवन मंत्रासी संतुष्ट करावे, कोणी कोणावरी न राहावे विसंबोनिया, मग पुढे सर्वांची आहे सेवा, कार्य करावे जीवा भावा, उरला असेल तो सगळा ठेवा, वाटू द्यावा गावासी, कोणा काय देती सेवा धन, आपुले कार्य सांभाळून यावरीच खरे महिमान, लेखिकांची आपुल्या ऐसी आहे परंपरा, जने चाले जगाचा पसारा, वेगवेगळ्या कामाचा बटवारा, सारकाची वावा, येते सर्वची काम करणे, कोणीच उत्तम कनिष्ठ न मनने, सर्व मिळून जग सजविणे आपुल्या परी, मानावे सकलांची आभार, करावा परस्परांचा पूरक व्यवहार, असो संन्यासी वा गृहस्थ नर, सारखा अधिकार सर्वांचा, गृहस्थ तनुमनाने कष्ट करी, संन्यासी त्याचा दीक्षा दाविती, मग का उगेची पाया पडती एक एकांच्या, मला हे काही समजेना, कोणाचे उपकार आहे कोणा, सर्वची आपुल्या स्थाना, धन्य असती, पुत्र धर्म पाळता पुत्र श्रेष्ठ, पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ, येथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ठ, कोणी कोणा पाया तयाने पडावे, ज्याने आपुल्या कर्माशी चुकवावे, नाही तरी प्रेम ठेवावे परस्परांचे दोघांनी, कोणी कुणाची न लेखावे हीन, तो आहे सर्वेश्वरांचा अपमान, अभिमानी संन्यासोनी महान, ठरेली न पवित्र, एरवी कुणाचाही आदर, सर्वांनी करावा होऊन नम्र, हात व आश्रम धर्माचा सार, अहंकार नसावा, हीनतेची भावनाही नसावी, निष्ठा सत्कर्मे करावी, सहकार्य द्यावे आपुल्या गावी, गृहस्थाने आपुला साधावा गृहस्थ श्रम, पाळावा ग्रामसेवा धर्म, गावाकरिताच आपुला नेम सांभाळावा, कष्ट करून धन जोडावे, ते धन सत्कारी लावावे, कधीही निस्सार्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लावूनी, याचे मिळवाया शिक्षण, व्हावे गावोगावी कथा प्रवचन, वाढवावा गृहस्थ श्रमाचा मान, नेटनेटके करावा, नेटका ऐसा प्रपंच झाला, तरी परमात्म त्यासी साधला, हा सन्मान्य संती सांगितला, तोची खरा ग्रामधर्म, आमुचा गृहस्थ संसार सार, आहे सहकार्याचा भंडार, सर्व मिळून उजळू सुंदर, ग्रामधर्म आपुला, ग्रामधर्माचे महत्त्व थोर, त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार, महातीर्थाचे तीर्थ सुंदर, तुकड्या मने, इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र सानुसमंत, निर्मला संसार परमात्म, 4वा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय।